नमस्कार. जळगाव शहरात अंमली पदार्थाच्या विरोधात स्थानिक गुन्हे शाखा आणि जिल्हा पेठ पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल 56.29 ग्रॅम मेफेड्रॉन अर्थात MD हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या संपूर्ण कारवाईत 3,06,540 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत करण्यात आली असून या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी माध्यमांना सविस्तर माहिती दिली. चला पाहूया त्यांची संपूर्ण प्रतिक्रिया. मध्ये आज स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. काय नेमकी कारवाई आहे? सर्व आरोपी अटक झालेले आहेत. काय नेमकी कारवाई? आज पहाटे 10 जुलैला पहाटे 2:30 वाजेच्या सुमारास LCB ला एक गुप्त बातमी मिळाली होती की जे आपलं GS ग्राउंड आहे तिथं काही मुलं MD विक्रीसाठी येत आहेत म्हणून. तर त्यानंतर मग आपण सापळा रचला. सापळ्यामध्ये आपल्याला 3 जण मिळून आले. एक आंध्राचा फायदा घेऊन पळून गेला. 2 जणांची जी अंगझडती आहे ते घेतल्यानंतर 56 ग्राम MD मिळालेला आहे आणि आपण 56 ग्राम MD आणि एक मोटरसायकल असा 3,06,540 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. आणि जे आरोपी अटक केलेले आहेत त्यांचं नाव आहे जयेश तायडे आणि दुसरा हितेंद्र परदेशी आणि एक आरोपी आहे भैया सोनवणे राहणार कंचननगर. हा फरार आहे, त्याचा आपण शोध घेत आहोत. सर, आरोपींची पार्श्वभूमी काय असेल नेमकी? यापूर्वी पण असे काही गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत? गुन्हे दाखल आहेत पण NDPS विषयक नाहीयेत. हा त्यांचा NDPSचा गांजाचा किंवा ड्रग्सचा असा पहिला गुन्हा आहे. सर, ते कुठून आणला, काय आणला, त्याचा काही माहिती आली का? नाही, त्याचा तपास चालू आहे. फक्त एवढंच होतं की हे दोघं जे ड्रग्ज घेत होते, जे अटक आहेत विकत आणत होते, ते भैया सोनवणेकडून आणत होते. ही प्राथमिक माहिती आहे. त्याच्याकडून 2,000ला घेत होते आणि समोर 2,500ला विकत होते. सर, जे तो आरोपी आहेत ते नेमके कुठले? जयेश तायडे हा हरिओम नगर मोहन टॉकी जवळ राहणार आहे जळगावचा आणि दुसरा हितेंद्र जो परदेशी आहे तो कांचननगर जळगावचा राहणार आहे. जवळपास किती रुपयाची जी 56 ग्रॅम आहे किती? 56 ग्रामची जी किंमत आहे ती लावली आहे 2,81,540 रुपये. त्यांचं रॅकेट कसं असायचं? कुठं विकणार होते? पेटलं नाही का सर? स्वतः व्यसन करायची? यापैकी जो जयेश आहे तायडे, त्याला पाचा तायडे म्हणतात, उर्फ पाचा तायडे, तो स्वतःही घेतो आणि विक्री पण करतो. काय याच्यामध्ये रॅकेट आहे? त्याचा तपास चालू. आज पहिलाच दिवस आहे. आता आज आपण PC साठी जात आहोत पोलीस कस्टडीवर. गुन्हा दाखल झालेला आहे. CR नंबर 217/2026 NDPS ऍक्ट आणि जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला रजिस्टर्ड आहे हा गुन्हा. सदरची कारवाई ही जळगाव जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे. यामध्ये LCB चे अधिकारी अंमलदार आणि जिल्हा पेठचे अधिकारी अंमलदार अशा सगळ्यांचा सहभाग आहे. राहुल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार गुप्त माहितीच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या पदार्थाची फॉरेन्सिक तपासणीत मेफेड्रॉन असल्याचे निष्पन्न झाले. अटक करण्यात आलेले आरोपी आहेत जयेश देवीदास तायडे वय 27 आणि हितेंद्र शिवाजी परदेशी वय 31. प्राथमिक चौकशीत फरार आरोपी भैया सोनवणे याचे नाव समोर आले असून त्याचा शोध सुरू आहे. जयेश तायडे याच्यावर यापूर्वी विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की आपल्या परिसरात अंमली पदार्थाची विक्री, साठवण किंवा वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी. माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. मी मुख्य संपादक हबीब चौहान. धन्यवाद.